पश्चिम आशियातील तणावामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झालेला असतानाच आता पाईप गॅस ग्राहकांची चिंता वाढवणारी बातमी आहे। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर पुरवठ्यात कपात केल्यावर आता व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात झाली आहे। महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केल्याप्रमाणे युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यात 20% कपात झाली। उद्योगांना होणारा पाईप गॅसचा पुरवठा 50%नी कमी करण्यात आला आहे। मुंबईतल्या 30 ते 35% हॉटेलना पाईप गॅसने पुरवठा होतो, त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे। मात्र घरगुती पाईप गॅस पुरवठा आणि सीएनजी स्टेशन्सना होणारा पुरवठा 100% सुरू राहणार आहे। तेव्हा गॅसच नाही आला तर मग पूर्ण बंद ठेवणं तेवढा वेळ त्यावेळेस इंडेक्स मशीन पण आम्ही घ्यायला प्रयत्न केला। आम्ही बुकिंग पण केली होती 17,000 ऑलरेडी बोललो आम्हाला देतो म्हणून, आणि एंड टायमाला त्यांनी आम्हाला हे दिलं नाही आणि ते 17,000 बोललो 34 द्या आता डायरेक्ट। 34,000 घेऊन कमी परत ते 4 तासासाठी काय करणार नाही, मी 4 तास बंद ठेवणार ऑडिओज, त्यापेक्षा इलाजच नाही काय बरं, कारण इंडेक्स मशीन पण नाही आहे माझ्याकडे। आता घ्यायला तर कमीत कमी 50,000 लागणार मला आणि 2-3 लागणार मला, जो 1.5 लाखाच्यावर खर्च आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती गॅस वापराबाबत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय। ज्या ग्राहकांकडे पाईप नॅचरल गॅस कनेक्शन आहे त्यांना आता घरगुती एलपीजी सिलेंडर ठेवता येणार नाहीये। तसंच अशा ग्राहकांना नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यास किंवा सिलेंडर रिफिल मिळवण्यासही बंदी घालण्यात आली आहे। सुधारित नियमानुसार ज्या घरांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक वायूचं कनेक्शन उपलब्ध आहे त्या घरांना घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवण्यास परवानगी राहणार नाही। एलपीजी गॅसची टंचाई होऊ नये म्हणून केंद्र सरकारने हे निर्देश दिले आहेत। राज्यातल्या गॅस टंचाईचे चटके सर्वसामान्यांना बसत आहेत। सरकारकडनं राज्यातील एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जातोय, मात्र गॅस एजन्सीकडनं वितरणात होत असलेल्या दिरंगाईचा फटका नागरिकांना बसतोय। यामुळे अनेकांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्या तर काही ठिकाणी थेट वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा राज्यातल्या नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत राज्यामध्ये गॅस टंचाई नाहीये असं म्हटलंय। नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे। काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत, त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते। लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर। त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत, त्यावर विश्वास ठेवावा। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता उद्योग व्यवसायासह कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। औद्योगिक वापराच्या गॅस पुरवठ्याचा प्रश्न युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जाणवू लागलाय, त्यामुळे लघु उद्योजक अडचणीत सापडले। नाशिक, अहमदनगर आणि संभाजीनगरमधील एमआयडीसीमध्ये शेकडो कंपन्यांना गॅस अभावी उत्पादन बंद करावं लागतंय। ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल आणि स्टील उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसला। शेकडो कारखान्यांमधील उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असून हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ही गॅस टंचाई अशीच कायम राहिली तर आणखी कंपन्या बंद होण्याची भीती आहे। त्यामुळे आणखी हजारो कामगारांना घरी बसावं लागण्याची भीती व्यक्त होतीये। अनेक कंपन्यांच्या उत्पादनासाठी विविध प्रक्रियांच्या औद्योगिक गॅसच्या वापराची आवश्यकता भासते, परंतु हा पुरवठा बंद पडल्यानं उत्पादनच बंद झालंय। आम्हाला 3 टन गॅस दररोज लागते, पण 11 तारखेपासून सप्लाय पूर्णतः बंद आहे, टोटली बंद आहे, म्हणून आमची दोन्ही लाईन थांबलेली आहे। उत्पादन दोन्ही लाईनवर बंद आहे। माझ्याकडे सुमारे 500 कामगार कामावर आहे आणि 80 टन दररोजचा बिस्किटचं उत्पादन आहे। 60 टन ग्लुकोज बिस्किट बनतो आणि 20 टन क्रीमचं बिस्किटचं उत्पादन आहे। इंडस्ट्रीची जी वाट लागली आहे आणि दिवसोदिवस एक मटेरियलचा रेट जे आहे वाढतच चाललाय। प्लास्टिक इंडस्ट्री बोला किंवा स्टील इंडस्ट्री बोला, दर इंडस्ट्रीला त्याचा एक्सपोर्टचा इंडस्ट्री आहे, एक्सपोर्टचं मटेरियल ऑर्डर आहे, बनवून ठेवलेलं आहे, पण ते एक्सपोर्ट होत नाहीये। तर गॅस टंचाईमुळे कोणकोणत्या एमआयडीसीमध्ये रोजगार धोक्यात आलेत ते बघूया। ठाणे, बेलापूर औद्योगिक क्षेत्रातल्या 4,500 कंपन्यांना याचा फटका बसतोय। 10 लाख कामगारांवर त्यामुळे उपासमारीची वेळ येऊ शकते। कुडाळमध्ये 30 ते 40 उद्योगांचं उत्पादन पूर्णपणे ठप्प आहे। बुलढाण्यामध्ये शिवांगी बेकर्स या कंपनीकडनं पार्लेजी बिस्किटांचं उत्पादन होत असतं। गुरुवारपासून कंपनी बंद आहे, त्यामुळे 500 कामगारांचा रोजगार धोक्यात आहे। लातूरमध्ये हॉटेल व्यवसाय गॅस तुटवड्यामुळे अडचणीत आहे। हॉटेलवर अवलंबून 12,000 लोकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अमरावतीमधली बातमी आहे। दर्यापूरमध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाई दरम्यान मोठा गोंधळ झालाय।
महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई दरम्यान जप्त केलेले सिलेंडर जमावाने पळवून नेले आहेत. महसूल अधिकाऱ्यांनी आज काही हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. ही कारवाई सुरू असतानाच परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. त्यावेळी जमावातल्या काहींनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे, पंचनामेही पाडले. हा सगळा प्रकार सुरू असतानाच जमावातील अन्य काहींनी सरकारी वाहनातून जप्त केलेले सिलेंडर पळवले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.